अन्यायाविरोधात आवाज उठवत 66 वर्षीय दिव्यांग रामदास बाबूराव लोखंडे राहणार पारगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी सरकारी रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। पंचनामे करूनही कारवाई न झाल्याने प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे। लोखंडे यांनी मागणी केली आहे की तात्काळ मोजणी करून रस्त्याची हद्द निश्चित करण्यात यावी, अतिक्रमण हटवावे आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। नमस्कार, मी परशुराम बाबूराव लोखंडे। हे माझे बंधू आहेत संजय नामदेव लोखंडे, हे रामदास बाबूराव लोखंडे, हे दिव्यांग आहेत आणि हे माझे बंधू आणि इकडे सर्व जमलेले शिक्षक 250 किलोमीटर अंतरावरून आपणा सर्वांना माझा पारगाववरून आलेले मुंबई आहेत। तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथून आलेले आहेत। 2018 पासून सरकार दरबारी अर्ज सादर करत आहेत। भरती झालेली नाही झालेल्या मोठ्या प्रमाणात 20 फूट खोली आहे आणि 300 फूट लांबी आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन झालेलं आहे। सरकारी रस्ता गायब केलेला आहे त्याच्यामध्ये। हा बघा, माननीय मंत्री महोदय महसूल मंत्री यांचा अर्ज त्यांनी केराच्या टोपलीत टाकलेला आहे। त्यालाही त्यांनी फाट्यावर मारलेलं आहे। सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची ते कारवाई करत नाहीत। डेव्हलपमेंट करतो। दिनांक 6/8/25 ला मंडल अधिकारी यांनी पंचनामा केला त्या गौण खनिज उत्खनन झालेल्या जागेचा आणि त्यानंतर 7/1/26 ला माननीय तहसीलदार आहेत श्री वाघ साहेब, सचिन वाघ साहेब यांनी पंचनामा केला। त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, पंचनाम्यात नमूद सुद्धा केलं की साधारण 20 फूट आणि 300 फूट लांब गौण खनिज उत्खनन झालेलं आहे। संबंधितावरती गुन्हा दाखल केलेला नाही। हा त्यांनी गुन्हा का दाखल केलेला नाही म्हणून आमचा मंडल अधिकारी आणि माननीय श्री सचिन वाघ आणि कलेक्टर यांच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे।